सर्वांचं स्वागत आहे इथं. जय भीम, नमो बुद्धाय सर्वांना. जय. मला मगाशी मी जे म्हटलो 3 वाजता जाग आली. 3:05 वगैरे अशी. आणि एक सकाळी सकाळी एक मेसेज पाहिला मित्राचा. हे जुने मित्र आहेत, नातेवाईक पण आहेत आणि धम्मकार्यात पण आहेत, धम्मचारी आहेत. आणि त्यांचा सकाळी सकाळीच मेसेज पाहिला. तर ते आणखीन एका वेगळ्या कार्यात असतात. काही ना काही नवीन सापडत राहतं माणसाला आणि मग माणूस तिकडे ते कार्य करतो. हेही करतो, तेही करतो, हेही करतो, तेही करतो आणि तेही करतो आणि बरंच काय काय करतो. तर त्यांनी मला सकाळी सकाळी मेसेज पाठवला का मी पाटण्यामध्ये आहे आणि पाटण्यामधून मग मी आता बुद्धगयाला जाणार आहे. आणि युनिव्हर्सल फेथ असा एक कार्यक्रम आहे. युनिव्हर्सल फेथ, इंटरफेथ. आता इंटरफेथ ही एक कन्सेप्ट अशी आहे सध्या. एका विशिष्ट गटामध्ये, विशिष्ट गोटामध्ये ही इंटरफेथची संकल्पना घेऊन काही लोक काम करतायत. इंटरफेथ म्हणजे काय, की थोडक्यात सर्वधर्म समभाव. इंटरफेथ म्हणजे आपापसातल्या ज्या फेथ आहेत, ज्या श्रद्धा आहेत, तर त्या सगळ्यांनी ते सगळ्यांचाच आदर करा आणि सगळ्यांनाच हो म्हणा. सर्व धर्म समभाव थोडक्यात, किंवा सर्व मत समभाव, सर्व श्रद्धा समभाव, असं काही त्याचा अर्थ निघतो. आणि एक गट जो आहे तो त्याच्यासाठी काम करतोय सध्या. त्याचं हेडक्वार्टर तैवानला आहे आपलं. अं, मले तैवान नाही, तैवान नाही, मलेशियात आहे. ते हे काय आहे ते, म्हणजे त्याच्याशी मी थोडासा काही दिवस संपर्कात होतो. हे जास्त बोलण्याचं कारण असं आहे का त्या मित्रानेच मला सांगितलं होतं का हे करून पहा. तर त्याच्यात मी 5-6 महिने, तर मला वेगळं ठिकाणचं मला काही शिकून घेण्याची मला नेहमी इच्छा असते की कुठं कुठं काय काय चाललंय ते. आणि मग त्याच्यामुळे थोडंसं एक तुलनात्मक आपण अ, पाहू शकतो की आपण जे करतो ते योग्य रिझल्ट देते की बाहेर काय काय चाललेलं आहे त्याच्यातून आपल्याला योग्य रिझल्ट मिळतो. तर मला पुन्हा खात्री पटली की नाही, हे करा, ते करा, ते करा, आणि इंटरफेथ आणि सगळ्यांच्या श्रद्धांचा आदर करा, सर्व धर्म समभाव. आणि याच्यामध्ये पुढाकार घेणारे तेच लोक असतात ज्यांना स्वतःचं समर्थन करायचं असतं आणि त्याच्यात ते इतरांना ओढून घेत असतात आणि याला काही लोक भाळतात. तसंच सर्व धर्म समभावाची पण एक अशी जी संकल्पना आहे जी फार जुनी आहे. सर्व धर्म समभाव म्हणजे सगळ्यांच्या धर्मकल्पनांना, सगळ्यांच्या श्रद्धांना तुम्ही काय करा, सम समभावाने पहा. समता भाव म्हणतात ते. समता भावाने पहा म्हणजे त्यांच्याही तुम्ही श्रद्धेचा आदर करा. मग आता ते जर देवधर्म मानत असतील तर मग त्याचा पण आदर करा. ते जर काही, जसं आता आपण जय भीम नमो बुद्धाय म्हणतो आणि तेही म्हणतात, तर मग आपणही त्यांचं म्हणा, तसं म्हणा. थोडक्यात सगळ्यांचा आदर करा. असं तर मित्रांनी सकाळी मला फोन केला की ह्या ह्या मीटिंगमध्ये मी याला आलेलो आहे, पाटण्याला, आणि आता बुद्धगयाला जाणार आहे. 3 वाजता त्यांनी मला मेसेज टाकला. तर इंटरफेथवर मी त्यांना कॉमेंट टाकली, वी शुड मेंटेन आवर इनर फेथ.
अँड इनर फेथ म्हणजे आपल्यावरची श्रद्धा. त्यांचे शब्द घेऊन थोडेसे आपल्याला थोडे दुसरी बाजू मांडावी लागते. आपली जी इनर फेथ आहे, आपल्यावरची जी श्रद्धा आहे, जी श्रद्धा आपल्याला सतीने शक्य होते, जागृतीने शक्य होते, की आपण आधी आपल्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे, म्हणजे आपल्या जागृतीवर श्रद्धा ठेवली पाहिजे. आणि त्यांना मी म्हटलो की ही जी इनर फेथ आहे, ही आपल्यावरची श्रद्धा जी आहे ती सतीमुळे शक्य होते. आणि आपल्यावरची श्रद्धा सतीमुळे शक्य होती, याचा अर्थ असा की सती जे पाहते, जागृती जे पाहते, ते आपण ऍक्सेप्ट करतो, ते स्वीकारतो आपण, हे असं असं आहे. आणि जिथं जे आपण ऍक्सेप्ट करतो, स्वीकारतो, आणि त्याचा जर लाभ होत असेल, विशेषतः चांगलं काम जर करायचं असेल, तर चांगलं काय आहे हे आधी आपल्याला आपल्यामध्येच समजलं पाहिजे, मग ते चांगलं काम होतं. आणि ते सती सती असेल तर ते शक्य होतं. आणि सती म्हणजे आपल्या स्वतःची जीवनाची सती, म्हणजे आपल्या विचारांची सती, आपल्या भावनांची सती, आपल्या जाणीवांची सती, आपल्या कायाची सती, आपल्या वर्तनाची सती, बोलण्याची सती, म्हणजे सर्व अस्तित्वाची सती. ते असेल तर आपल्याला योग्य काय आणि काय योग्य आहे आणि काय योग्य नाही हे सतीला समजतं. आणि मग आपण जे योग्य आहे तेच आपण करू शकतो. आणि त्याच्यावर आपलं मन असणं, त्याच्यावर आपली श्रद्धा असणं, फेथ असणं, ही गोष्ट आपल्याला पुढे नेणारी असते. तर एक छोटासा मेसेज मी त्या मित्राला टाकला, की वी शुड वी शुड मेंटेन आवर इनर सती, इनर फेथ, इनर फेथ, आपल्यावरची श्रद्धा, आपल्यातली श्रद्धा म्हणजे जागृतीवरची श्रद्धा आपण मेंटेन केली पाहिजे. त्यांनी तिकडून साधू 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 म्हटले. असं चांगले मित्र आहेत ते. तर हे सगळं मी का सांगतोय, तर सकाळी सकाळीच हे माझ्या विचारांना एक प्रकारे खाद्य मिळालं, म्हणजे चिंतनाला एक प्रकारे खाद्य मिळालं, की आपण कधी कधी फसव्या श्रद्धेमध्ये हरवून जातो. उदाहरणार्थ ही आता इंटरफेथ किंवा सर्वधर्म समभाव. तर बाबासाहेब म्हणायचे ही फार मोठी फसवेगिरी आहे. कारण याचा दुसरा अर्थ असा होतो की आपल्याला एक तर कुठंच श्रद्धा नाही, म्हणून आपण सर्व धर्म समभावाचा मुद्दा घेतो, मानतो. आणि कशावरच श्रद्धा नाही याचा अर्थ आपली स्वतःवर पण श्रद्धा नाही. आपण जे करतो, फॉलो करतो, जे जे आपण शोधतो, त्यातलं जे काय आपल्याला योग्य वाटतं आणि त्याला आपण मानतो, त्याच्यावर आपली फेथ असते, ती फेथ नसते, मग ती पण श्रद्धा नसते, त्याच्यावर आपलं मन नसतं. आणि म्हणून आपण इकडे तिकडे भरकटतो. त्यामुळे सर्व धर्म समभाव किंवा इंटरफेथचा एक अर्थ असा होतो की ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्यालाही तुम्ही समर्थन द्या, त्यालाही तुम्ही समर्थन द्या. म्हणजे आता आपण पाहतो की आपल्याला विरोधक आपलं समर्थन, विरोधक म्हणण्यापेक्षा दुसऱ्या मताचे लोक आपलं समर्थन करत असतील. समजा आता काही लोक बघा, आता काही बुद्ध धम्माचे विरोधक पण बुद्धाला मानतात, आणि बुद्धाला आपल्यामध्ये ऍब्झॉर्ब करण्याचे, आपल्यामध्ये घेण्याचे, आपलं म्हणण्याची हे आहे. काय म्हणतात, खोटा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ, बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे. त्या बुद्ध म्हणजे बुद्धाने अवतार घेतले, असं बुद्ध धर्माचे विरोधक ते म्हणतात. आणि बुद्धाला आपल्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करतात, की बुद्ध म्हणजे आमच्याच परंपरेतून निर्माण झालेली एक शक्ती आहे, जागृत शक्ती आहे.
आणि आम्ही बुद्धाचा आदर करतो कारण ते आमचेच आहे, कारण ते एक अवतार आहेत ते. तर आता इथं वाटताना कसं वाटतं माणसाला, बुद्धांना त्यांनी आपल्या बुद्धांना अवतारात बसवलं, मग आपलेच आहेत ते. सामान्य माणसाला काय वाटतं, मग बुद्ध त्यांनी आपले म्हटले, मग आपल्याला त्यांच्या मताला आपलं म्हणण्याचं किंवा त्यांचं मत आपण मान्य करायला काय हरकत आहे. तसंच आता काही लोक म्हणतात की सगळे धर्म सारखेच आहेत, सगळ्या धर्मांचे तत्व एकच आहेत. आणि आता हे इंटरफेथ हा जो प्रकार आहे याच्यामध्ये गॉड इज वन असं सांगितलं. गॉड इज वन, देअर फॉर ऑल आर वन. देव एकच आहे आणि त्यामुळे आपण सगळे एकच आहोत, एकसारखे आहोत. ते कल्पना फार उच्च दर्जाची वाटते ही, की आपण सगळे एक आहोत. म्हणजे कसं की तुम्ही तुमचं चालू ठेवा, आम्ही आमचं चालू ठेवू, आपण सगळे एकच आहोत. त्यामुळे जे जे चुकीचे करतात त्यांनाही काही म्हणू नका, आणि जे बरोबर करतात चांगलं ते तर सगळ्यांना आवडतं, त्यात काय प्रश्न नाही. म्हणजे बुद्धाला लोकांनी आपलं म्हणणं याच्यात काय, कारण बुद्धाला लोक आपलं का म्हणतात याच्यात काय वावगं नाही. बुद्धाला लोक विरोधक आपले का मानतात तर ते मानावंच लागतं. बाबासाहेबांच्या बाबतीत आपण भारतामध्ये पाहतो फार मोठं विसंगत वातावरण सध्या आहे. जे विरोधक होते किंवा जे आहेत ते आता बाबासाहेबांना मानतात, बाबासाहेबांना आपल्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करतात. आणि काही जे विरोधक आहेत ते विरोधकच आहेत, ते ते विरोधक म्हणूनच काम करतात आजही. कालच एक मी व्हिडिओ पाहिला, कोणी वकील आहे और वो मिश्रा नावाचं कोणी, तर वो कहता है कि संविधान अंबेडकर ने नहीं लिखा, संविधान अंबेडकर ने नहीं लिखा, वो राव ने लिखा है. आता हे सगळीकडे चाललंय वेगळ्या पद्धतीनं. संविधान अंबेडकर ने नहीं लिखा, वो राव ने लिखा है. त्याच्या पुढे जाऊन तो म्हणतो, अब वक्त आ गया है कि अंबेडकर को खत्म करना चाहिए, इस नाम को खत्म करना चाहिए. तर कसं आहे की ज्यांना अगदीच पचत नाहीत आंबेडकर बाबासाहेब, तर ते अशा गोष्टी करतात. आणि ज्या गोष्टी बाबासाहेब पचत नाहीत, काहींना पचत नाहीत, पण विरोधही करता येत नाही, कारण त्यांच्यातलं काही वाईट दाखवता येत नाही. आणि जे लोक बाबासाहेबांना मानतात, ज्यांना बाबासाहेब आवडतात, पसतात, ते खरोखरच मानतात. पण विरोधक पण बाबासाहेबांना मानतात, कारण काही चांगलं काम केलं हे ते मानतात. परंतु एकूणच परिस्थिती जी असते, परिस्थिती जी आहे ती विपरीतच आहे. जे खरंच खरंच जे सत्य आहे, वास्तव आहे, ते ते शाबूत ठेवणं, ते मेंटेन करणं, ते अं, जे वास्तव आहे, सत्य आहे, ते जिवंत ठेवणं, हे फार कठीण गोष्ट आहे. ही फार कठीण गोष्ट आहे. आता आपल्यासारख्यांसाठी ते तर चॅलेंजच आहे, मी म्हणतो. आता इथून पुढं बाबासाहेबांच्या लोकांसाठी आणि विशेषतः बाबासाहेबांच्या बौद्ध लोकांसाठी हे जे काम आहे, जे सत्याचं काम आहे, सत्याला धरून चालणारं जे काम आहे, ते फार कठीण आहे. असे एकूण आता परिस्थिती आहे. आजूबाजूची भान, आजूबाजूची सती जर ठेवली आपण, तर कारण सतीमध्ये सगळंच येतं, आपल्यात काय चाललंय ते आणि बाहेर काय चाललंय ते, व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ, जगात काय चाललंय आणि आपलं काय चाललंय, याची सती. हाच हाच मेसेज मी सकाळी त्या मित्राला दिला 3 सव्वा 3 वाजता.
चांगलं काय आहे आणि चांगलं काय नाही हे कळालं पाहिजे. तर सत सत जे आहे, वास्तव जे आहे, सत्य जे आहे, सत्यापासूनच मला वाटतं कधी कधी सती शब्द निर्माण झाला की काय, वास्तवाचं भान, सती. तर सत्य जे आहे, ते सत्य हे मानल्याशिवाय गत्यंतर नसतं. कारण सत्य वास्तव जे असतं हे कोणाच्या मालकीची गोष्ट नाही. हे कोणी एखाद्या गोष्टीला सत्य म्हणतं म्हणून ते सत्य नाही. सत्य हे सत्यच आहे आणि ते सत्याला मानणाऱ्यालाही कबूल करावं लागतं आणि सत्याला न मानणाऱ्याला पण त्याला, तो कबूल जरी करत नसला तरी त्याला विरोध पण करता येत नाही, कारण ते सत्य आहे. जसं सूर्य आहे, सूर्य उगवतो, मावळतो, प्रकाश देतो, तो मावळतो तेव्हा अंधार पडतो. हे सत्य आहे, याला कोणीच काही चॅलेंज नाही, याला कोणी आव्हान देऊ शकत नाही की हे खोटं आहे. तरी त्याला काही लोक म्हणतात हे देवाची करणी आहे. सूर्य म्हणजे देव आहे, म्हणजे देवच आहे जो उगवतो, मावळतो आणि जो अंधार प्रकाश निर्माण करतो. तर हे कसं आहे की आपण ते वास्तव आपल्या आपल्या मताशी आपण त्यात हे करतो, असं काही ताळमेळ घालायचा प्रयत्न करतो. तर हे सत्य आहे की सूर्य उगवतो, मावळतो. आता सूर्य उगवत नाही किंवा सूर्य मावळत नाही, पृथ्वी फिरते. म्हणजे आपण ज्या पृथ्वीवर आहोत ती पृथ्वी फिरते म्हणून ती सूर्याला सामोरी जाते आणि अं, ती प्रकाशातली बाजू अंधारात आली की मग त्याला आपण अंधार म्हणतो, रात्र म्हणतो. ऍक्च्युली आपण फिरतोय, आपण सूर्य जागेवरच आहे, आपण फिरतो. तर हे सत्य आहे, पण हे आपल्याला अं, हे जाणवत नाही. कारण आपण फिरतो हे जाणवत नाही आपल्याला, आपण स्थिर आहोत असा आभास निर्माण होतो. त्यामुळे मग ही पृथ्वी फिरते हे काही आपल्याला जरी शास्त्र सांगत असलं तरी आपल्याला हे पटकन लक्षातही येत नाही. आपल्याला हेच दिसतंय, आपण स्थिर आहोत आणि सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो. तर हा जो भ्रम आहे, तो भ्रम जाग झाल्यावर, सतीमध्ये आल्यावर आपल्याला तो थोडा लक्षात येतो. लक्षात आला तरी मान्य करणं, त्याच्यात त्या फ्लोमध्ये जाणं, त्या याच्यामध्ये उतरणं, हे फार कठीण आहे. म्हणजे आता आपण पृथ्वी फिरते म्हणजे आपणही फिरतो. आपणही फिरतो म्हणजे आपलं अगदी खाली डोकं वर पाय होऊ शकतं. खाली डोकं वर पाय पण आपलं होणार आहे, आपण पण म्हणजे आडवे तिडवे होतो. परंतु पृथ्वीच्या आकर्षणामुळं, कारण ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीमुळं, ग्रॅव्हिटी. हा, ग्रॅव्हिटीमुळं, गुरुत्वाकर्षणामुळं गुरुत्व. आपण, पृथ्वीनं आपल्याला धरून ठेवलेलं आहे. कारण आपण हे पृथ्वी धातूचा भाग आहोत. हे शरीर म्हणजे पृथ्वी आहे, घनधातू. मग ती पृथ्वीला धरून ठेवते. कारण पृथ्वी प्रत्येक जड गोष्टीला धरून ठेवते, म्हणून कोणती गोष्ट आपण वर फेकली की ती खाली येते. कोणती जड गोष्ट वर फेका, ती खाली येते. फार काळ वर राहू शकत नाही. विमान सुद्धा आता पृथ्वीच्या वरती असतं, खूप वरती असतं, खूप अंतरावर असतं. पण तरी सुद्धा ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेतच असतं. ते विमान जर वरती बंद पडलं तर ते थेट खालीच येतं, कोसळतं. तर ते त्याच्या त्याच्या अं, त्या अं, कृत्रिम फोर्समुळं ते गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जाऊन ते प्रवास करतं. पण ते जर वरती त्याच्यात काही बिघाड झाला तर ते डायरेक्ट पृथ्वीवर येऊन आदळतं. तर हे सत्य आहे, हे वास्तव आहे. हे ज्याला त्याचा एक तर अभ्यास आहे किंवा जो हे जाणतो त्याला ते कळतं. आता आपण मगाशी विचार करत होतो की आपणही फिरतो, आपणही फिरतो म्हणजे आपल्यामध्ये गती आहे, आपण गतिशील आहोत.
आणि या गतिशीलतेमध्ये आपलं जीवन चाललेलं आहे. आपलं जगणं जे आहे फिरता फिरता चाललेलं आहे. गतीमध्ये आपलं जीवन चाललेलं आहे. आणि तसंही आतमध्ये डोकावून पाहिलं आपण, ते पण गती. आनापान सतीमध्ये आपण गेलो तर आपल्या सती पण आनापान पण गती आहे. ती स्थिती नाही, ते स्थिर नाही, स्टॅटिक नाही, ती डायनॅमिक, ते गतिशील आहे. श्वासाच्या निमित्तानं आपण म्हणजे आनापान सती करता करता आपण जर कायेच्या संपर्कात आलो, शरीराच्या संपर्कात आलो, अंतर्बाह्य, तर आतमध्ये सगळ्या हालचालीच आहेत, सगळ्या गतीच आहेत. श्वासाची तर गती आहेच आहे, आन अपान. पोटाची हालचाल आहे, छातीची हालचाल आहे, पाठीची हालचाल आहे, पचनक्रियेची हालचाल आहे, रक्ताभिसरण चालू आहे, हार्टचं काम चालू आहे, पंपिंग चालू आहे. सती जर आपल्याला चांगला आपण सराव केला, प्रॅक्टिस केली, तर डोक्यापासून खालीपर्यंत जर पाहिलं तर अं, दोन चार गती तर सहज जाणवतात. दोन चार गती तर सहज जाणवतात जर आपण थोडं आपण काया वेदना चित्त मनोधम्म ह्याच्या या जिवंतपणाच्या संपर्कात आलो आपण सतीचा अभ्यास करता करता म्हणजे प्रॅक्टिस करता करता, तर त्या दोन चार गती सहज जाणवतात. आन आणि अपान करताना आन होतं, समजा, समजा नाही होतं तेच वास्तव या क्षणामध्ये वर्तमानामध्ये. तेव्हा जेव्हा आन होतं म्हणजे असं हवा आत खेचली जाते पोकळीमुळे, आन होतं. आणि पोकळी गेली की अपान होतं म्हणजे श्वास बाहेर फेकला जातो. श्वास आत घेतला जातो, श्वास बाहेर फेकला जातो, हालचाल होते, मुवमेंट होते. त्याच वेळेला असंही काही वाटतं का खालून वर काहीतरी प्रवाहित होते, म्हणजे आता तो रक्तप्रवाह असेल, म्हणजे आन खाली, आनचा फोर्स, आनचा प्रवाह, आनची गती ही आतमध्ये खालच्या बाजूला जाते, तेव्हा रक्ताभिसरण हे एक एक भाग त्याचा वर जातो किंवा त्याच्यातही अजून दोन तीन काही अं, गतींचे अनुभव येतात. एकसारखं नाही चाललं. आता आपल्या हार्टमध्ये पण आपण पाहिलं तर थोडंसं चित्र जरी पाहिलं, हृदयाचं चित्र जरी आपण पाहिलं, तर त्याच्यामध्ये अशी एकच नलिका नाही जी शुद्ध रक्त सगळ्या शरीरात पाठवते आणि एकच नलिका नाही जी सगळ्या शरीरातलं रक्त हार्टमध्ये घेतलं. एकच नलिका नाही, मोठी नलिका. त्याच्यामध्ये अं, तीन चार आहेत त्याच्यात असे काही अं, आत आत रक्त घेणाऱ्या आणि शरीरभर रक्त पोहोचवणाऱ्या अशा वेगळ्या नलिका आहेत, वेगळ्या भागातून त्या तिथे आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या हालचाली आहेत, गती आहेत. तर आपण ते सगळं त्याचं स्पष्टीकरण आपण शास्त्रशुद्ध स्पष्टीकरण करू शकत नाही, पण ते धक्के जाणवतात, ती गती जाणवते. आणि आणखीन पण आता विचारांचे हे जाणवतं किंवा इमोशन्स, आपल्या भावना म्हणजे चित्तगती. किंवा जसं आता परवा मी एक जो अनुभव सांगितला किंवा आपला जो ब्रेन आहे तो पाठीच्या कण्यातून जाणाऱ्या जी काही मज्जा, पाठीच्या कण्यातून जाणारा जो मज्जारज्जू आणि जे मज्जा तंतू आहेत आणि त्यांच्या मुळे आन आणि अपान होतं. म्हणजे ही काया आन करते, काया अपान करते, तर ह्या सगळ्या गती आपल्याला आतमध्ये उतरल्यावर ते जाणवतात. आणि
ते वास्तव आपल्याला लक्षात येतं की काय आहे. म्हणून आता आपण जे म्हणतो की सती सुद्धा गतिशील पाहिजे आपली. कारण सगळं आतमध्ये काया गती आहे, चित्त गती आहे, आपल्या जाणीवा, वेदना, फिलिंग, सुखदुःख गती आहेत, निर्माण होतात, परत ते विलय होतो त्याचा. इमोशन्स, भावना, पाहिजे नकोच्या इच्छा आकांक्षा निर्माण होतात, परत त्या थोड्या शांत होतात, काहीतरी डिमांड करतात, मागणी करतात, आणि इच्छा आकांक्षा, तृष्णा, आणि मग आपण गतिशील आपण काहीतरी करतो, काहीतरी करतो, उठतो, बसतो, चालतो, झोपतो, काहीतरी करतो. आपण करतो म्हणण्यापेक्षा इट हॅपन्स, ते घडतं. तसंच चाललेलं आहे. म्हणजे आता सकाळी जाग आली आणि मग आता परत परत झोपण्याची आता आवश्यकता नाही. झोप पूर्ण झाली तर आपण थोडी आता सखोल आपण याच्याकडे सतीकडे वळू, स्वतःमध्ये उतरू आणि ऑब्झर्वेशन, निरीक्षण करू. असं इच्छा झाली आणि मग ते काम नॅचरली सुरू झालं. आनापान पण नॅचरली मग ते होतं आनापान सती. म्हणजे आपण श्वास घेतो, सोडतो, नाही आपण असं ठरवलं नाही. मी इच्छेनुसार मी श्वास घ्यायचा नाही, सोडायचा नाही, अशी जर इच्छा झाली किंवा इच्छेतून आपण मुक्त झालो तर आपल्याला आपोआपच नैसर्गिक आनापान जाणवतं. नैसर्गिक आनापान जाणवतं म्हणजे आपण घेत नाही, सोडत नाही, म्हणजे मुद्दाम आपण काहीच करत नाही. ते चालूच आहे, आत्ताही चालू आहे. म्हणजे बोलता बोलता आनापान पण चालू आहे, आणि आनापान चालू आहे म्हणूनच बोलतोय मी, बोलू शकतोय. म्हणजे अपानमध्ये मी बोलतोय, कारण तेव्हा श्वास बाहेर पडतो तेव्हाच मला बोलता येतं. आणि जेव्हा मध्ये असा गॅप येतो तेव्हा ते आन होतंय. आन संपल्यावरच अपान होतंय, आणि अपान असतानाच बोलता येते. आणि ते बोलणं विचारांशी कनेक्टेड आहे, किंवा भावनांशी कनेक्टेड आहे, किंवा विषयाशी कनेक्टेड आहे, म्हणजे विचारांशी कनेक्टेड आहे. आणि हे सगळं गतिशील आहे. आणि या सगळ्याची सती, याचं सगळ्यांचं भान, याची जागृती, ती पण गतिशील आहे. म्हणजे सती गतिशील आहे. म्हणजे आनापान सती गतिशील, कायानुसती गतिशील, वेदना वेदनानुसती म्हणजे जाणीवांची सती गतिशील, चित्तानुसती म्हणजे वेगळ्या वेगळ्या लोभ, द्वेष, पाहिजे नको, आपल्या इमोशन्स, आपल्या इच्छा आकांक्षा, तृष्णा, अतिरिक्त इच्छा, ह्याची सती, ही पण गतिशील आहे. विचारांची सती, मनोधम्मांची सती, ही पण गतिशील आहे. आपलं बोलणं पण गतिशील आहे. आपले इंद्रिय पण गतिशील आहेत. डोळ्यांची पण हालचाल चालू आहे. आणि डोळे बंद असले तरी आतमध्ये हालचाल चालू आहे. म्हणून आता आपण नाही का, आपले झोपेत पण आपले डोळे असे फिरतात. झोपलेल्या माणसाकडे जर पाहिलं किंवा आपणही स्वतःचं निरीक्षण केलं, तर आपण डोळे बंद केले तरी आतमध्ये डोळ्यांची बुबुळं हलतात. आणि आतमध्ये अनेक हालचाली चालू आहेत. म्हणजे ज्या पृथ्वीवर आपण आहोत, ते पृथ्वीवर असलेले आपण पण आतमध्ये गतिशील आहोत. आणि ते जाणवू नाही तर नाही जाणू, आपण या पृथ्वीवर आपण सक्रिय आहोत, गतिशील आहोत. कारण त्या पृथ्वी पृथ्वीमध्ये तो ती जी सूर्यापासून आदिप्त झालेला तो एक गोळा आहे. पृथ्वी गोल आहे म्हणतो ना आपण. तर तो गोळा आहे, तो पृथ्वीभोवती फिरतो, कारण त्याच्याशी ते स्वतःशी पण कनेक्टेड आहे ती, आणि ती त्याच्याशी पण कनेक्टेड आहे, म्हणून ती सूर्याभोवती फिरते. म्हणून दिवस रात्र होतात, उगवतो मावळतो सूर्य, असं भास होतो. तर हे जे काय आहे की जे आभास आहे, आणि यातलं जे सत्य आहे, वास्तव आहे, हा हा खरा अभ्यास दिसतो मला बुद्ध धर्माचा. बुद्धांना जे सत्य जाणवलं, सत वास्तव,
ते जे जाणवलं त्याच्यामुळं मग त्यांना सगळं सत्य सत्य तेच दिसलं, वास्तव तेच दिसलं. आणि जो मुख्य प्रॉब्लेम आहे जीवनाचा जगण्याचा, तोही मग त्यांच्या लक्षात आला की ते काही करा, ते सत्य हे आहे, वास्तव हे आहे का जीवन हे दुःख आहे, यातना आहेत, डिस्टर्बन्स आहे, कारण त्याच्या स्थैर्य नाही. हेही सत्य त्यांच्या लक्षात आलं. आणि हे सत्य लक्षात घेऊन ते सत्य लक्षात घेतलं, तर ते बुद्धांना न मानणाऱ्यांना, विरोधकांना पण ते लक्षात ते आवडतं. ते अरे बुद्ध बरोबर सांगतात. काही लोक म्हणतात बुद्ध म्हणजे कसं, स्वामी विवेकानंदानं त्यांना बुद्ध देवच म्हटलेलं आहे. आणि इतरही म्हणतात बुद्ध देव बरोबर सांगतात. विरोधकांना ते पण मान्य करावं लागतं. सत पुढची गाथा जी आहे ती याच्याशी संबंधित आहे. उपवर्गातली पुढची गाथा जी आहे, कितवी गाथा आहे? 11वी गाथा. फार इंटरेस्टिंग गाथा आहे 11वी गाथा. आणि पण त्याचा जो हम्म, अर्थ दिला आहे त्याच्याशी मी सहमत नाही. तुम्हाला दोन्ही अर्थ पाठवलेत. धम्मपदातले दोन दोन पुस्तकातले दोन अर्थ मी तुम्हाला पाठवलेत. अजून एक पुस्तक आहे खिंडीत, जे धर्मरक्षितांचं पुस्तक आहे, जे हिंदीमध्ये आहे. तुमच्याकडे अशोक त्यातच मराठी हे आहे ना? धर्मरक्षितांचं आहे का ते? धर्मरक्षित धर्मानंद कोसंबी. अच्छा अच्छा, ते कोसंबींचं आहे. माझ्याकडे अजून एक धर्मरक्षित म्हणून त्यांचं पुस्तक आहे. अ, तुम त्या कोसंबींच्या याच्यातले पण काही अनुवाद तुम्ही मला पाठवताय ते, पण हा. ते योग्य नसल्यामुळे मी परत तिकडे टाकत नाही ते. कारण मग त्याच्यात टाकले का मग त्याच्यावर विचार करावा लागतो, म्हणून तुम्ही तुमचे 2-4 दिवस मी ते नाही टाकले. हा, आणि मी जे त्यासाठी कारण तुमच्यापाशी 2-4 पुस्तक आहेत ना. तर हा त्यापैकी जे तुम्हाला वाटेल तेच तुम्ही. हो ते सगळेच मला 3-4 मला एक पाहावे लागतात, तुलना म्हणून पाहावे लागतात. पुढची जी गाथा आहे ती एकदा आपण वाचून घेऊया. काय आहे ती? 11वी गाथा आहे उपवर्गातली आणि धम्मपदातली 54वी गाथा आहे. न पुप्पगंधो पटिवातमेति, न चंदनं तगर मल्लिका वा, सतं च गंधो पटिवातमेति, सब्बा दिसा सत्पुरुषो पवाती. त्याचा तुम्हाला पाठवलेला अर्थ जो आहे तो, ना तर फुलांचा सुगंध, ना चंदनाचा सुगंध, ना तगर किंवा चमेलीचा सुगंध हवेच्या विरुद्ध दिशेने जातो, परंतु सत्पुरुषांचा सुगंध हवेच्या विरुद्ध दिशेने पण जातो. सत्पुरुष आपला सुगंध सर्व दिशांना पसरवतात. हे चुकीचं भाषांतर आहे. हा चुकीचा अनुवाद आहे. अजून एक तुम्हाला जे पाठवलंय ते अं, पुष्पाचा सुगंध, पुष्पाचा सुगंध, न चंदन तगर मोगरा यांचा सुगंध वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने जात नाही. अगदीच गोंधळ आहे भाषांतरामध्ये. सत्पुरुषाचा सुगंध मात्र वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनेही जातो. सत्पुरुष सर्व दिशांना सुगंध पसरवतो. अजिबातच चुकीचा अनुवाद आहे. याचा कनेक्ट अनु हे नाही. हा अर्थ जुळत नाही. जुळत प्रॉपर. नाही, गोंधळ आहे. म्हणजे बघा आता हे सगळं, हा गोंधळ 2500 वर्षात किती पुढे आला असेल हे आपण लक्षात घेऊया. म्हणून बाबासाहेब जे म्हटले की आहेत,
आहे तसं कोणतंच स्वीकारू नका. योग्य असेल तर स्वीकारा, नसेल तर त्याच्यावर चिंतन करून काय योग्य असू शकतं हे शोधायचा प्रयत्न करा. हे बरेच लोक ते तसं करत नाहीत. बऱ्याच परंपरा हे करत नाहीत, बरेच भिक्षू हे करत नाहीत, बरेच गुरु लोक हे करत नाहीत. ते आहे तसं मानतात आणि सगळ्या शब्दांना, आता काही लोक तर म्हणतात बुद्धवाणी, त्रिपिटकातलं जे आहे ते सगळं बुद्धवाणीच आहे. तर बुद्धवाणी म्हणजे खरं, त्याच्यात खरं काय खोटं काय हे तपासून न पाहता सगळीच बुद्धवाणी. मग आता हे जे आपण वाचतो हे सगळीकडेच लिहिलेलं आहे. दोन चार पुस्तकातून आपण पाहतोय की सगळं जर चुकीचं लिहिलेलं आहे, आता बरोबर काय आहे त्याचा आपण विचार करूया, चिंतन करायचा प्रयत्न करूया आणि काय अर्थ असू शकतो हे शोधायचा प्रयत्न करूया. हम्म, पण ते जसं आहे तसं, कारण ते पालीमध्ये आहे आणि पाली ही बुद्धांची भाषा होती, धम्माची भाषा आहे, म्हणून तिला आपण हात लावू शकत नाही, तिचं आपण परीक्षण करू शकत नाही. तर हे अंधभक्ती सारखं आहे, ते अंधभक्ती सारखं आहे. सगळंच मान्य करा, ते सर्व धर्म समभावासारखं सगळंच मान्य करा आहे तसं नाही. त्याच्यातून बुद्धांची शिकवण ह्याच्यामुळे जास्त गोंधळात टाकणारी बनलेली आहे. आणि बुद्धांच्या चरित्रात पण अशा काही गोष्टी, म्हणजे सिद्धार्थ गौतमांच्या चरित्रात, चरित्र चरित्र सिद्धार्थ गौतमांचं सांगितलं बाबासाहेबांनी, आणि ते म्हणतात की ह्या अशा गोष्टींमुळेच हे सगळं चुकीचं घुसडल्यामुळं आणि ते अगदी पालीमध्ये घुसडल्यामुळं ते बुद्धांचं चरित्र पण एक विकृत बनवलं, हे गोंधळात टाकणारं बनवलं आणि शिकवण पण त्यांची स्पष्टपणे समजत नाही, लक्षात येत नाही. त्याचं कारण काय, हे असं ज्याला जसं पाहिजे तसा त्याने त्याचा अर्थ लावलाय आणि ते छापून पण घेतलं, त्याचे अनुवाद पण झाले आणि 2500 आता 67 वर्ष झाली बुद्धांची जी शिकवण अं, अस्तित्वात येऊन. आता हे पण आपण, हे वर्ष आपण ग्रंथात तसे लिहिलेत म्हणून आपण ते मान्य करतो. ते मान्य करावं लागतात. आपण सर्वसाधारणपणे 2500 वर्षापूर्वी असं आपण म्हणतो. तर ही शिकवण अशीच पुढं चालत आलेली आहे आणि आपल्याकडं सगळीच्या सगळी शुद्ध रूपात येणं शक्यच नाही. म्हणून त्याचं जागृतीपूर्वक, सतीपूर्वक परीक्षण करणं गरजेचं आहे. तरच मूळ बुद्धांची शिकवण ही आपल्याला लक्षात येऊ शकते. आपण या शब्दाचा एक अर्थ पाहू आता, या गाथेचा, आणि बघूया काय अर्थ निघतोय. न पुप्फ गंधो पटिवात मेती, याचा सरळ सरळ अर्थ असा आहे. पुप्फ गंधो, पुष्पाचा गंध, सुगंध. पटिवात मेती म्हणजे प्रवाहाच्या दिशेनं वाहतो, म्हणजे जिकडं वारा वाहतो तिकडं तो गंध वाहतो, असं ते म्हणतात. तर पुष्पाचा गंध हा प्रवाहाच्या विरुद्ध वाहू शकत नाही. वातमेती म्हणजे हवेच्या दिशेनं, वाऱ्याच्या दिशेनं. पटिवातमेती म्हणजे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं. तर कुठल्याही फुलाचा सुगंध हा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं वाहत नाही, वाहू शकत नाही. मग त्याच्यात चंदन असो किंवा तगर मल्लिका. आता हे तगर मल्लिकाचे वेगवेगळे अर्थ आपल्याला तगर मल्लिका म्हणजे न चंदनम तगर मल्लिका वा, वा म्हणजे किंवा, आणि तर चंदनाचा सुगंध किंवा तगर मल्लिका ह्या फुलांची नावं आहेत. आता आपण याच्यामध्ये जो त्याचा अर्थ चमेली, मल्लिकाचा अर्थ चमेली केलाय, तगरचा अर्थ तगरच ठेवलाय. आता मला ही दोन्ही फुलं आपल्याला माहिती नाहीत, म्हणजे मला तरी नाही माहिती. कोणाला माहिती असतील तर त्यांनी सांगावं. चंदन माहिती आहे. चंदन हे तर फुल नाही, चंदन हे अं, झाड. झाड आहे, त्याचा सुगंध असतो. तगर मल्लिका जसं तर आपल्याला जाई जुई मोगरा अमुक धमुक जे काही सुगंधी फुलं आहेत हे आपल्याला माहिती आहेत. तगर मल्लिका हे पालीतले शब्द आहेत. त्याचे हिंदीमध्ये पण तसे किंवा मराठीत तसे काही फुलं असतील तुम्हाला माहिती तर सांगा ती मला. आणि त्याचा सुगंध, तर यांचा पण सुगंध, चंदनाचा किंवा तगर मल्लिका
किंवा चमेली काय असेल त्याचा सुगंध हा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने जात नाही, जाऊ शकत नाही. याच्याशी तुलना केलेली आहे की जे सतंच गंधो. आता हे सत याचा अर्थ त्यांनी सत्पुरुष केलेला आहे. सतचा अर्थ सत्पुरुष नाही. सत म्हणजे वास्तव, सत्य, ज्याची आपण मगाशी चर्चा केली. सत्य जे असतं हे त्यांना त्याच्या विरोधकांवर पण ते विरोधक पण त्याला मानतात. म्हणजे ते असं म्हटलेलं आहे की जे सत्य असतं त्याचा गंध हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं सुद्धा जातो. सत्याचा 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 सुगंध जे वास्तव आहे, सत्य, त्याचं महत्व हे प्रवाहाच्या विरुद्ध पण म्हणजे विरोधकांना पण ते मान्य करावं लागतं. जसं आपण मगाशी पाहिलं बुद्धांना नाकारू शकत नाही. कारण बुद्ध ही कोणी व्यक्ती नाही. बुद्ध ही प्राप्ती आहे. बुद्ध ही जागृती आहे. बुद्ध हा बोध आहे. बुद्ध हे सत्य, वास्तव, सत्य पाहण्याची एक जागृत शक्ती आहे माणसातली, व्यक्तीतली. त्याला आपण नाकारू शकत नाही. हे जसं सूर्य नाकारू शकत नाही, पृथ्वी नाकारू शकत नाही, आपण पृथ्वीवर आहोत वगैरे, हे आपण मगाशी जी चर्चा केली हे आपण नाकारू शकत नाही. हे असंच चाललंय. आपल्या शरीरात काय चाललंय ते असंच आहे. ते ही काय आन करते अपान करते हे तसंच चाललेलं आहे. आपण घेतो आणि आपण सोडतो श्वास, असं नाही. ते सत्य आहे, वास्तव आहे. ते स्वीकारावंच लागतं. ते एखादा म्हणतो नाही मला हे मान्य नाही, त्यांनी नाही मान्य केलं तर ते सत्य हे वास्तव जे आहे ते वास्तवच आहे. म्हणून याचा जो अर्थ आहे, जे वास्तव आहे, सत्य आहे. सतंच म्हणजे सत्याचा, सत्ता, सत म्हणजे वास्तव. अं, त्याला इंग्रजीमध्ये एक्झिस्टन्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे अस्तित्वात आहे, एक्झिस्टन्स ज्याचं आहे, ज्याचं वास्तव्य आहे, वास्तव आहे, जे वास्तव आहे ते नाकारू शकत नाही. ते माना नाही तर नका मानू, ते तसंच आहे. तर त्या वास्तवाचा सत्याचा गंध किंवा सत्याचं महत्व हे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सुद्धा ते जातं, ते मान्य करावं लागतं. सत्याचा गंध त्यांनी उपमा दिलेली, गंधाशी गंधाची उपमा दिली म्हणून त्यांनी सत्याचा गंध म्हटलेला आहे. परंतु सत्य हे विरोधामध्ये पण अं, प्रचलित असतं, विरोधकांना पण मानावं लागतं. सतंच गंधो पटीवातमेती. सत्याचा वास्तवाचा गंध हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पण जातो. आणि त्या मार्गावर जो असतो, सत्य मार्गावर जो असतो तो सत्पुरुष, म्हणून त्याला सत्पुरुषो म्हटलेला आहे. सत्पुरुष सत्याच्या जो मार्गावर असतो, सत्याच्या जो मार्गावर असतो त्याला सत्पुरुषो पालीमध्ये म्हटलंय आणि आपण त्याला सत्पुरुष म्हणतो. आता इथं काय म्हटलं? सब्बा दिसा सत्परि सत्पुरुषो पवाती. पवाती म्हणजे वाहणे, जाणे. त्या दिशेनं सत्पुरुषात सत्पुरुष हा सर्व दिशांना मान्य, सर्व दिशाला ते दिशांना अ, सर्व सर्व बाजूंनी त्याला मान्य करावं लागतं. कारण सर्व दिशांना त्याची ख्याती पसरते. सत्पुरुष जो असतो तो सत्य मार्गावर असतो, सत्याच्या मार्गावर असतो. त्याला मान्य करणारे आणि न मान्य करणारे, किंवा त्याला अकालिको पण म्हटलंय, तो म्हणजे आजही त्याला मान्य करावं लागतं. सत्पुरुषाचं कार्य जो सत्याच्या मार्गावर आहे म्हणजे धम्माच्या मार्गावर आहे, जो जागृत आहे, त्याचं कार्य, त्याची प्रसिद्धी, त्याची ख्याती सर्व दिशांना असते असं म्हटलंय. सब्बा दिसा सत्पुरिसो पवाती. त्याची ख्याती सर्व दिशांना पसरते असा याचा अर्थ निघतो. जसा ग्रंथात दिलाय तसा नाही. आणि मला वाटतं हे
ही गाथा आपण आधी जी चर्चा केली त्याच्या अनुषंगानं या गाथेचा अर्थ पाहिला तर तो तसाच निघतो, तसा सिद्ध होतो असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगायचं आता. मी या ठिकाणी माझ्या बाजूने थांबतो. हो सर, हा. अगदी बरोबर बोलला. कारण फुलाचा सुगंध फक्त वाऱ्यासोबत वाहतो असं ते म्हटलेलं आहे गाथेमध्ये. आणि समजा चांगलं आचरण करणाऱ्याचा विरुद्ध दिशेला वाहतो. तर मला वाटतंय बौद्ध धम्म हा अनुकरणाचा विषय आहे, प्रचार करण्याचा विषय आहे, आणि वन टू वन फेस टू फेस जाऊन सांगण्याचा आणि बोलण्याचा विषय आहे. त्यामुळे ते वाऱ्यासोबत वाहू शकत नाही असं वाटतंय मला. असंच का? स्पष्ट बोला. विचार करून हा बोला, मग स्पष्ट बोला. वाऱ्या वाऱ्यासोबत जे फुलाचा सुगंध वाहतो, आणि ते बौद्ध बरोबर धम्म आहे. हा वाऱ्यासोबत, हा, बौद्ध धम्म हा वाऱ्यासारखा नसणार आहे. कारण तो प्रचार करण्याचा विषय आहे, अनुकरणाचा विषय आहे, सतीचा विषय आहे. असंच म्हणावं लागेल ना. तुम्ही काय म्हटलात, तुम्हाला लक्षात आलं का? पटलं का? तुम्ही काय हो म्हणता सर. ते तुम्हाला स्पष्ट झालंय का? कारण धम्म हा अनुकरणाचा विषय आहे ना, प्रॅक्टिकलचा विषय आहे ना. नाही पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं याचा अर्थ काय? असा असा विषय आहे तो. जसा प्रवाहाच्या विरुद्ध. हा, विरुद्ध दिशेनं जे सत्य आहे, वास्तव आहे, हम्म. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं प्रवाहाची दिशा कोणती? म्हणजे सत्य मानणाऱ्यांचा प्रवाह आणि न मानणाऱ्यांचा विरुद्ध प्रवाह. हा. जे सत्य असतं ते जे सत्याला मानतात, ज्यांना अनुभव येतो त्यांनाही ते तर मान्य करणार, कारण तो अनुभव येतो, कारण अनुभव आहे. अनुभवाशी ते जुळतं. परंतु ज्यांना ते पटत नाही, ज्यांच्या अनुभवाशी ते जुळत नाही, कारण ते सतीमध्ये नाहीत, ते सत पाहण्याचा प्रयत्नच करत नाहीत, वास्तव जाणण्याचा प्रयत्नच करत नाहीत, त्यांना पण ती गोष्ट मान्य करावी लागते, कारण ते त्याला विरोध करत नाहीत. जरी मान्य केलं नाही तरी विरोध पण करू शकत नाही. बरोबर. आणि जर मान्य केलं तर त्यांना ती गोष्ट पटते असा त्याचा अर्थ निघतो. प्रवाहाच्या दिशेनं म्हणजे मानणाऱ्यांच्या दिशेनं सत्य हे मानलं जातं. पण जे मानत नाहीत, ज्यांना ते पटत नाही किंवा अनुभवाला आलं नाही, त्यांना पण कालांतरानं ते मान्य करावंच लागतं. आणि जरी ते अनुभवाला आलं नाही तरी त्यांना हे चुकीचं आहे असंही सांगता येत नाही. म्हणजे एका अर्थानं त्यांना ते मूकपणे मान्य करावं लागतं, किंवा अं, एखादी चांगली गोष्ट लोकप्रिय जर असेल, कारण सत्य हे अनेक लोकांना आवडतं, मनातून आतून ते अनेक लोकांना आवडतं, चांगल्या वाईट सगळ्यांना ते आवडतं. मग कधी कधी काही त्याचा फायदा घेणारे विरोधक लोक काय करतात, ते त्याचं वेगळ्या पद्धतीने मांडणी करून हा मानतो, आम्ही पण मानतो. जसं आपण मगाशी अवताराचा मुद्दा घेतला, ते अवताराच्या नावाखाली का होईना बुद्धाला मानावं लागतं, कारण त्याला जग मानतं. अनेक लोक बुद्धांना मानतात. हे आता बाबासाहेबांच्या बाबतीत थोडं थोडं आता ते लक्षात यायला लागलेलं आहे आपल्या. विरोधक पण मानतात का? त्यांनी वास्तव सांगितलेलं आहे. जसं आता जसं आता बाबासाहेबांनी अस्पृश्यता निवारणाचा प्रयत्न करत असताना, ती चळवळ चालवत असताना त्यांनी अस्पृश्यता काय भानगड आहे, त्याचं वास्तव काय आहे, त्यातलं सत्य काय आहे, हे ते हयात असताना सगळ्यांनी नाही मान्य केलं. ते हयात असताना सगळ्यांनी मान्य केलं नाही, उलट त्यांना जास्त विरोधच झाला. पण आज काही लोक विरोधक पण मान्य करतात की त्यांनी त्यांनी जे स्पष्टीकरण केलेलं आहे जाती व्यवस्थेचं आणि विशेषतः अस्पृश्यतेचं, हे दुसरं कोणीच केलं नाही. दुसरं उदाहरण सर, हिंदू कोड बिल. हिंदू कोडबिलाचा तेव्हा त्यांना विरोध झालेला आहे. तो आता हिंदू हम्म. कोडबिल हे स्त्रियांच्या कल्याणाचं होतं, पण त्यावेळेला लोकांनी त्याला विरोध केला, सरकारनं सुद्धा त्याला विरोध केला.
आणि बाबासाहेबांना राजीनामा द्यावा लागला. पण नंतर आता तेच हिंदू कोड बिल वेगळ्या रूपात लोक स्वीकारतायत आणि स्वीकारलंच आहे. पण आता स्त्रियांना जो समानतेचा हक्क आहे किंवा रिझर्वेशनचा मुद्दा आहे, तर तो त्यावेळेला बाबासाहेब सांगत होते. आता हे सुद्धा मुद्दे त्याच्यामध्ये बाबासाहेब त्यावेळेला बोलत होते की सगळ्यांनाच लोकसंख्येच्या प्रमाणानुसार सगळ्यांनाच रिझर्वेशनचा हे करावं लागेल, विचार करावा लागेल. आम्ही आमच्यासाठी करतो. अस्पृश्य सगळ्याच बाबतीत वंचित होते म्हणून अस्पृश्यांना त्यावेळेला प्रकर्षाने विचार करावा लागला. ती त्यावेळची परिस्थिती जरी असेल तर पुढं एक काळ असा येईल का सगळ्यांनाच विचार करावा लागेल. कारण हे सगळेच 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 जाती जागृत जातीचे आहेत, त्या विशिष्ट जागृत लोकसंख्येमध्ये विभागलेले आहेत. आणि त्यांना जर वाटा पाहिजे असेल, अधिकार हक्क जर पाहिजे असतील, जर तुम्हाला जाती तशाच ठेवायच्या असतील तर मग जातीनुसार असलेल्या जातीच्या लोकसंख्येनुसार तुम्हाला आरक्षणाचा विचार करावा लागेल पुढे चालून. हे त्यांनी तेव्हा सांगितलं होतं. तेव्हा ते लोकांनी मान्य केलं नाही. आज काय चाललंय हे आपण आजूबाजूला पाहतोय. सर्वांना हवंय. आज सर्वांना हवं आहे. हम्म. म्हणजे काय मग बाबासाहेबांचं जे ते त्यांनी सत्य सांगितलं ते आज स्वीकारावंच लागतं. याला म्हणतात सत्य हे प्रवाहाच्या विरुद्ध जाऊ शकतं. बुद्धांचं पण तसंच आहे. बुद्धांनी जो दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला, त्याला त्याला कोणत्याच धर्माचे लोक तर नाकारू शकतच नाही. त्याला सायन्स पण नाकारू शकत नाही. शास्त्र ज्याचा जगावर फार मोठा प्रभाव आहे, ते शास्त्र सुद्धा बुद्धाला खोटं ठरवू शकले नाहीत अजून. बरोबर. बोला पुढे. बरोबर आहे सर. थांबा एक मिनिट. आता अशोक थोडा शांत बसा. आता तुमचा मुद्दा जो होता तो तुम्ही चुकीच्या पद्धतीने मांडल्यामुळे मला थोडंसं स्पष्टीकरण करावं लागलं. कारण तुमच्या तर तुलनाच लक्षात आली नाही तुमच्या. तर विचार करून बोला. सतीमध्ये थोडासा शांत बसून विचार करून आपल्याला जे बोलायचं ते आपल्याला आधी पटलं पाहिजे. तुम्ही प्रयत्न चांगला केला, त्याच्याबद्दल वाद नाही. प्रयत्न करायलाच पाहिजे बोलण्याचा, मांडण्याचा. परंतु मुद्दा पूर्ण लक्षात आल्यावरच तो मांडायचा. हा असं हे असं 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 मला वाटतं. गोंधळ असेल तर शांत बस. मग गोंधळ शांत होतो, मग नंतर ते क्लिअर कळतं नंतर. तुम्हाला मी विरोध करत नाही, पण कारण हे रेकॉर्डिंग चालू आहे त्याच्यामुळे मला थोडंसं ते सांगावं लागतं. असो ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे तुम्ही विचार केलाय, परंतु ती तुलना तुमच्या थोडीशी लक्षात आली नाही म्हणून मला ते स्पष्ट करावं लागलं. तुमचे प्रयत्न चांगले आहेत. आपल्या प्रबोधनामध्ये हम्म. सनातन हा शब्द आपण वापरला. सनातन हा, सनातन. कुठे तर आलाय तो? नाही, मगाशी आपल्या सनातन शब्द ते कुठे माझ्या आलाय? सनातन आलाय शब्द ना. आला नाही याच्यात कुठेच. नपोप्प आलाय. गंधो पटिवात मेती नाही म्हणजे नाही, ते तिथे ना. माझ्या बोलण्यातून म्हणजे आला का? हा, बोलणं सना स्पष्टीकरण जे चालू. सनातन सनातन. सनातन असा शब्द नाही वापरला मी कुठे. सनातन हा शब्द मी कुठेच नाही वापरला. आता एस धम्मो सनातन असं म्हणतात, पण मी त्याचं स्पष्टीकरण नाही केलं. तो शब्द चांगला आहे, म्हणजे त्याचं चिंतन करण्यासारखा शब्द आहे तो. एस धम्मो सनातनो, हा सनातन धम्म आहे. तर सनातन हा. धम्म याचा अर्थ असा आहे की तो म्हणजे सत्य हे सनातन असतं असं आपण जर म्हटलो. धम्म हम्म. सनातन आहे म्हणजे सत्य सनातन असतं. सत्य सनातन म्हणजे ते अं, चालत आलेलं. हो.
बरोबर. सत्य हे चालत आलेलं आहे, चालत राहणार आहे, चालू राहणार आहे, त्याला सनातन म्हणतात. कारण हम्म. सत्याला मान्यतेची गरज नाही. जसं आपण आता सूर्याचं हे घेतलं, सत्य म्हणजे सूर्य हा प्रकाश देतो, हे सनातन सत्य आहे. हे आधीही सत्य होतं, आजही सत्य आहे, उद्याही सत्य राहील. याला सनातन म्हटलेलं आहे. सनातन, सनंतनो, सातत्यानं चालू असणार. म्हणजे त्याला दुसरा एक शब्द आहे, अकालिको. अकालिको म्हणजे सत्य हे काळाशी बांधलेलं नाही. म्हणून धम्म हा अकालिका आहे. अकालिको स्वाख्यातो भगवता धम्मो संदिठ्ठिको अकालिको येहि पस्सिको ओपनायिको पच्चतंग वेदितव्यो वियुहीति. तर हे जे आहे तर उत्तम प्रकारे सांगितलेलं आहे. स्वाख्यातो भगवता धम्मो, भगवंतांनी सांगितलेला, बुद्धांनी सांगितलेला धम्म हा साक्षात उत्तम सुस्पष्ट पद्धतीने सांगितलेला आहे. त्याच्यात कुठलाही गोंधळ नाही, त्याच्यात कन्फ्युजन नाही. कारण तो भानावर राहून सांगितलेला आहे. बुद्धांनी सांगितलं म्हणजे एका जागृत शक्तीनं ती ती गोष्ट स्पष्ट करून सांगितलेली आहे. सत्याची शक्ती, वास्तव, धम्म. म्हणून तो साक्षात म्हटलेला आहे, उत्तम प्रकारे सांगितलं आहे. साक्षातो भगवता धम्मो संदिठ्ठिको. संदिठ्ठिको म्हणजे सांदृष्टिक, म्हणजे पहा आणि समजून घ्या. पाहिल्याबरोबर, अनुभवाला आल्याबरोबर तो समजतो. सांदृष्टिक, दृष्टीला दिसतो तो. तो दृष्टीला दिसतो म्हणजे अनुभव घेण्यासारखा आहे. त्याचा दुसरा अर्थ असा आहे, आत्ता अनुभव घेण्यासारखा आहे, सांदृष्टिक. संदिठ्ठिको. अकालिको म्हणजे तो काळाच्या बंधनातला नाही. सत्य हे सत्यच असतं. सत्य हे काळाशी निगडीत नसतं. ते आधीही सत्य असतं, आजही सत्य असतं, उद्याही सत्य राहील. म्हणजे समजा सभ्य संखारा दुःखाती, म्हणजे हे जीवन संस्कारित अस्तित्व, हे जीवन दुःख आहे, हे कालही सत्य होतं. जेव्हा जेव्हा अगदी एकपेशीय प्राणी अस्तित्वात आला, अॅमेबा सारखा, नंतर डायनोसॉर सारखे बहुपेशीय प्राणी जन्माला आले, आणि आज आपण माणूस म्हणून ज्यांचा आपण एक हे आहोत. आता ही जी मनुष्य मानवी परंपरा जी आहे, मनुष्य अस्तित्व, हे घ्या. तर ॲमिबा काय, डायनोसॉर काय, किंवा इतर प्राणी काय, किंवा आपण काय, यातना ह्या सगळ्यांना आहेत. दुःख हे सगळ्यांना आहे. हे सत्य आहे. तर जोपर्यंत जीवसृष्टी आहे, तोपर्यंत दुःख हे असणारच आहे. परंतु बुद्धांनी हे सत्य लक्षात आणून दिलेलं आहे, वास्तव लक्षात आणून दिलेलं आहे, की दुःख हे जरी सत्य असलं, तरी दुःखाच्या जागेवर पाहून, आता हीच साधना आहे, ही प्रॅक्टिस आहे. दुःखाला, दुःख हे सत्य स्वीकारून, ते सत्य आहे, सत्याचा अर्थ काय, की ते आहे तसं स्वीकारा. जे आहे तसं स्वीकारा. ते जर आपण म्हटलो नाही नाही नाही, ते मला नको आणि तसं नसलं पाहिजे, आणि मला ते, माझी तशी इच्छा नाही, दुःख असावं अशी माझी इच्छा नाही. परंतु आपण जन्माला आलो, दुःख घेऊनच आलो, जगतो, दुःख घेऊनच जगतो, मृत्यूपर्यंत ते चालू असतं. परंतु जेव्हा जाग येते, जेव्हा भान येतं, जेव्हा जागृती, आपण सतीमध्ये येतो, तेव्हा ते सत्य आपल्याला हे सांगतं की तुम्ही स्वीकारा किंवा नका स्वीकारू. सत्य हे सत्य आहे. त्याच्याकडून आपण वेगळी अपेक्षा ठेवू शकत नाही. वेगळी अपेक्षा म्हणजे समजा मी आता जगतोय, आणि मी म्हटलो की नाही नाही, मला काहीच झालं नाही पाहिजे, तर असं कधी होऊ शकत नाही. मला कोणताच आजार व्हायला नाही पाहिजे, मला म्हातारपण नकोय, माझे केस काळेच पाहिजेत, मला डोळ्यांना स्पष्ट, कायमचं स्पष्ट दिसलं पाहिजे मरेपर्यंत, मला व्यवस्थितच ऐकायला आलं पाहिजे, आणि सगळं माझं जीवन आहे तसंच चाललं पाहिजे सुरक्षित. तर हे शक्य नाही. आणि मी जर म्हणलो नाही मला पाहिजेत, तर मग तेच आपल्या इच्छा आकांक्षांचं, तृष्णांचं हे दुःखात रूपांतर करणारं ती मानसिकता आहे, की नाही नाही तसं नाही, मला पाहिजे, मला हे असं पाहिजे. तर याला
ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते आणि ती तेव्हाच लक्षात येते जेव्हा आपण जागृतीचा अभ्यास करतो, आपल्या स्वतःच्या संपर्कात येतो, तेव्हा ते शक्य आहे समजणं. म्हणून जागृतीचा अभ्यास, सतीचा अभ्यास. ते तर हे सर, सनातन, हे सत्य, हे सनातन सत्य आहे असं ते म्हटलेलं आहे. ते मगाशी संविधानाच्या संदर्भात विधान आपण केलंय किंवा हा. संविधानाच्या संदर्भात जे आपण संविधान म्हटलो मी, विधान. सनातन हा, शब्द नाही तर संविधान नाही नाही, म्हटलं असतं. हा. त्याचं ते कन्क्लुजन केलंय थोडक्यात, की बाबा असा हा शब्द आपण हे करू शकतो, कारण विरोधक करणारे लोक आहे. उदाहरणार्थ समजा राव, तुम्ही तो उल्लेख केलेला आहे की कॉन्स्टिट्यूशन जी आहे ती राव यांनी, म्हणजे विरोधक आजही ते बोमा मारत आहेत ना, की राव यांनी लिहिलेली आहे कॉन्स्टिट्यूशन. तर मला तो एक शब्द म्हणजे असं वाटतं की हे सनातन लोकच, म्हणजे एक कन्क्लुजन अर्थाने तो शब्द वापर. नाही, मी तसा शब्दप्रयोग नाही नाही, केला. तुमचं नाही, हा. मी हे केलंय ते. तुम्ही हा, करता, तुम्ही करता. ओके, हा. ओके, ठीक आहे, ठीक आहे, ओके. हा. बाकी दुसरं काही विषय हम्म. नव्हता. आणि आपला धम्म देखील सनातन म्हणजे सत्याच्या यानेच जाणार आहे ना, सत्यावर आधारित असलेला, त्यालाही आपण सनातन बोलू शकतो हो. किंवा एक समजू शकतो आपण. तो आपला नाही. हा. सत्य का, सत्य आपलं पर्सनल असं नसतं. सत्य सत्य असतं. आपण सत्याला आपण सत्य जाणतो. हम्म. सत्य आपल्या म्हणण्यानुसार नाही चाललं. सत्य आपण जाणतो तेव्हा ते सत्य दिसतं. हा, तेव्हा, जागृती. हा, त्यामुळे तेव्हा आपला आणि इतरांचा असा नाही. धम्म कोणाची पर्सनल प्रॉपर्टी नाही. बुद्ध कोणाची पर्सनल प्रॉपर्टी नाही. हम्म, हम्म, बुद्ध ही प्रत्येकामध्ये निर्माण होणारी शक्ती आहे, प्रत्येक माणसामध्ये. कारण बुद्ध म्हणजे बोध आहे, बोधी, जागृती. हा, बोला, शिला सोनवणे ताई, बोला. सर, तुम्ही उदाहरणं सांगितले ते फुलांचे. जसं मोगऱ्याचं फूल, तगरचं फूल, हे कालांतराने सुकतं आणि त्याचा सुगंध पण नाहीसा होतो. तसे हे लोक जे राव यांचं बोलतात, तसे त्यांचं त्याच्याशी तुलना करता येईल. आणि जे सत्य आहे, जे ज्याचा सुगंध सगळीकडे पसरतो, म्हणजे त्याचं उदाहरण म्हणजे जसे भगवान बुद्ध आहे, त्यांचे आज पण उत्खनन केलं की ते निघतं सत्य बाहेर. म्हणजे लोकांना कळतं आहे का ते पूर्वी पण तेच सत्य होतं आणि आजही ते सत्य कोणी दाबू शकत नाहीये. किंवा बाबासाहेबांनी पण जे केलेलं आहे ते पण सत्य कोणी दाबू शकत नाहीये. म्हणजे त्यांचा सुगंध कोणीही चारी दिशाचा चारी दिशांना तो सुगंध पसरत राहील. याचा सुगंध चारही दिशाला, एक दिशा नाही, विरुद्ध दिशा नाही, चारही दिशांना तो सुगंध पसरत राहील आणि त्याचं म्हणजे सुगंध दरवळतच राहील, असं माझं याच्यातून मी सांगते तुम्हाला. बरोबर आहे, ते दिसतं ते आजूबाजूला. हो. एकच मुद्दा थोडासा मी क्लिअर करतो, की उत्खननातून बुद्ध काय दिसतात वगैरे, हे बुद्ध म्हणजे बुद्ध मूर्तीमध्ये नाहीत किंवा बुद्ध मातीमध्ये नाहीत. बुद्ध हे जिवंत अस्तित्वात आहेत. ह्या ज्या सांस्कृतिक गोष्टी आहेत, ह्या नंतर त्या लोकांनी केलेल्या आहेत. त्यामुळे उत्खननातून जे असेल तर ते एक, त्यावेळेला जे काही शहर गाडली गेली म्हणा, किंवा ज्यांची आक्रमण झाली इथं, तर त्या आक्रमणामध्ये त्यांनी ते डिस्ट्रॉय केलं, ते गाडून टाकलं, असं असेल. काही गोष्टी, काही जशी काही शहरं भूकंपामध्ये गाडली गेलेली आहेत, तर असे काही होण्याची शक्यता आहे. जसं आता काही लेण्यांच्या ठिकाणी बघा, जिथं लेण्या आहेत डोंगरांमध्ये, तिथं जे भूस्खलन होतं, जे दरडी वगैरे कोसळतात, तर त्याच्यामध्ये काही लेण्या झाकून गेल्या असतील, असं पण होण्याची शक्यता आहे. झाकल्या गेल्या असतील, किंवा तिथं समजा काही लोकांचा वावर नसेल तर तिथं त्या लेण्या, तिथं माती किंवा झाडं वृक्ष मोठमोठाली वाढून त्या लेण्या झाकल्या गेलेल्या असतात. उदाहरणार्थ अजिंठा लेण्याचं जे आहे, अजिंठा लेण्याचे उत्खनन ज्या ब्रिटिश अधिकाऱ्यामुळे झालं, कनिंगहॅम, काय नाव, बरोबर ना? काय हो, संजीव? बरोबर. हा. हा.
कनिंग ना? कनिंग कोणी का हा काय? त्रिभंग कलिंगम. कलिंगम. कलिंगम, हा हा कनिंघम, हा हा, बरोबर कनिंगहॅम, कनिंग. कनिंगहॅम किंवा कनिंघम जे म्हणतात. तर त्यांनी जे काही दुसऱ्या विरुद्ध डोंगरावरून त्या लेण्या ज्या पाहिल्या त्यांनी अजिंठ्याच्या, तर तिथं जे त्यांना काही दिसलं, मग त्यांनी त्याचं उत्खनन करून त्या लेण्या अशा ओपन केलेल्या आहेत. तर तिथं म्हणजे असं आहे ते. ते उत्खननामध्ये ते सापडतील या हे सापडतात. बौद्ध धर्माचे सांस्कृतिक अवशेष ही नंतर निर्माण झालेली गोष्ट आहे. पण बुद्ध धर्माचा संबंध जो आहे तो मानवी मानवी जीवनाशी आहे, जिवंत अस्तित्वाशी आहे. आणि नंतर झालेल्या ज्या गोष्टी आहेत, जसं आता हे ग्रंथ आहेत किंवा लेण्या आहेत, स्तूप आहेत, यानंतर नंतरच्या लोकांनी ज्या निर्माण केलेल्या गोष्टी आहेत, सांस्कृतिक गोष्टी, त्या सांस्कृतिक गोष्टी ह्या ह्या रूपाने पुढे येतात. तर आपल्याला बुद्ध धर्माचा जो विचार करावा लागतो तो वास्तवाच्या दृष्टीनं, आणि आपल्या जीवनाशी त्याचा काय संबंध येतो हे आधी पाहिलं पाहिजे, मग आपल्याला त्याचं महत्त्व लक्षात येतं. दुःखमुक्तीचा आपल्याला अनुभव घेता आला, आपल्यामध्ये जर स्पष्टता आली, आपल्यामध्ये जागृती निर्माण झाल्यामुळे जर एक मानसिक स्पष्टता आली, आपले ताणतणाव, आपले प्रेशर, टेन्शन, आपल्यातल्या विकृती, म्हणजे समजा आपल्यामध्ये खूप राग असेल, खूप वकवक असेल, आपल्यामध्ये मानसिक गोंधळ असेल, आणि त्या गोंधळामध्ये आपल्या वागण्यामध्ये, वर्तनात गोंधळ असेल, बोलण्यात गोंधळ असेल, तर ह्या गोष्टी आपल्याला ज्या लक्षात येतात, म्हणजे जे अनुभव येतात, की आपलं असं विस्कळीत व्यक्तिमत्व आहे, ह्याच्यावर आपल्याला उपाय करता आला पाहिजे. आणि तो उपाय आपल्याला या बुद्धांच्या या जागृतीच्या शिकवणीमुळे आणि धम्माच्या शिकवणीमुळे आपल्याला करता येतो. तो उपाय, आणि आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करता येते, सुधारणा करता येते, परिवर्तन घडवून आणता येतं. आणि याच्याशी बुद्ध धम्माचा संबंध आहे, दुःखमुक्ती. आणि ते आपल्याला अनुभवाला कशी येईल याच्यासाठी जास्त प्रयत्न केला पाहिजे, त्याच्यावरच प्रचार अवलंबून आहे. नाहीतर मग आपण बाकीचं आपण काही बोलतो, तर त्या बऱ्याचशा सांस्कृतिक गोष्टी असतात, किंवा आपल्याला बोलायचं म्हणून आपण बोलतो, सांगायचं म्हणून सांगतो. धम्मप्रचारासाठी पुष्कळ संस्था, संघटना, गुरु प्रयत्न करतायत, परंतु प्रत्यक्षात दुःखमुक्त लोक निर्माण झालेत का? आजूबाजूला दिसतायत का ज्या किंवा अगदी त्यांना प्राप्ती झाली आणि आता काही, हा हे असं आहे, याला बुद्ध धम्म म्हणतात, असं काही दिसतंय का आजूबाजूला कुठं? पंडित लोकांमध्ये किंवा ध्यानी लोकांमध्ये असतीलही, काही काही प्रमाणात असतीलही, नाही असं नाही. परंतु असं ज्यांना आपण असं अं, मानू शकतो, किंवा त्यांना आपण फॉलो करू शकतो. जसं आता आपण बाबासाहेबांचं, बुद्धांचं नाव का परत 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 घेतो? ते फॉलो करण्याची गोष्ट आहे, अनुसरण्याची गोष्ट आहे, कारण ती पटते. बाबासाहेब तर म्हणजे एक जिवंत व्यक्तिमत्व होतं, बुद्धांना तरी आपण पाहिलं नाही. पण बाबासाहेब जे सांगतात, त्यांचं जे कार्य आहे ते आता काही लोक तर अजून जिवंत आहेत, त्यांना पाहिलेले. त्या 80-85च्या पुढे गेलेले आहेत, असे काही लोक आहेत. तर त्याच्यावरून ते दिसतं, ते अं, सत्य आहे, प्रभाव आहे. असे आपल्या आजूबाजूला आत्ता दिसतात का, की धम्माचा प्रचार बराच चालू आहे. अभ्यासू पण बरेच लोक आहेत, दिसतातच आजूबाजू, अभ्यासू लोक दिसतात, खूप दिसतात. ध्यान करणारे दिसतात, 50-50 वर्ष ध्यान करणारे लोक आपल्या आजूबाजूला, कारण आता ते पाहिलेले आहेत आजूबाजूला, 45, 40, 45, 50 पर्यंत वर्षापर्यंत वर्ष ध्यान करणारे लोक आहेत. पण प्रत्यक्षात पाहिलं तर गोंधळ सगळा, कुंठित अवस्था आहे. आपल्याला ज्याची गरज, कशाची गरज आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ते संशोधन केलं पाहिजे. आता हे संशोधनाचाच काळ आहे. बाबासाहेबांनी संशोधनाला प्रवृत्त केलेलं आहे लोकांना.
म्हणून त्यांच्या ग्रंथ हा त्यांच्या ग्रंथातली प्रस्तावना मला फार महत्वाची वाटते. एकच वाक्य, सगळा ग्रंथ लिहून ते म्हणतात परीक्षण करा. आणि कोणताही ग्रंथ धर्मग्रंथ हा बिनचूक नाही, हे त्यांच्याच ग्रंथात ते सांगतात. इतका मोकळेपणा फार कमी लोकांमध्ये दिसतो. मी म्हणतो आणि मी लिहिलंय म्हणून मान्य करा. आणि हे ग्रंथ प्रामाण्यवाद ज्याला म्हणतात, ग्रंथात लिहिलं म्हणून बरेचसे धर्म हे त्या ग्रंथांवरच चालले, धर्मग्रंथांवर. बुद्धांचा धम्म धर्मग्रंथावर नाही चाललेला आहे, हे पण लक्षात घेऊ आपण. बुद्धांचा धम्म हा धर्मग्रंथावर चाललेला नाही, ग्रंथात लिहिले ते मान्य करा. बुद्धांचा धम्म हा बुद्ध समजून घेणाऱ्या आणि प्रॅक्टिस करणाऱ्या लोकांवर चाललेला आहे. त्यांच्या अनुभव कथनावर चाललेला आहे. जे लोक अनुभव घेतील आणि अनुभव सांगतील आणि तो इतरांना पटेल, म्हणजे त्यांना तो अनुभव येईल, त्यांनाही तोच अनुभव येईल जो सांगणाऱ्याला येतो, मग ती गोष्ट पुढे चालते. सांगणारा पुष्कळ सांगतो, पण तो अनुभव समोरच्याला अनुभव येत नाही, तर कदाचित सांगणाऱ्याला तो अनुभव नसतो, म्हणून समोरच्याला येत नाही. तो तो सांगणारा, त्याचा अनुभव वेगळाच असतो आणि तो सांगतो वेगळं, कारण त्यांनी ते ऐकलेलं असतंय किंवा वाचलेलं असतंय किंवा त्याच्या गुरूंनी त्याला तसं सांगितलेलं असतं, तर तीच गोष्ट पुढं पास ऑन करतो. आणि ती पटते माणसाला, कारण त्याच्यामध्ये बुद्ध धम्माचा काहीतरी सत्याचा अंश असतो त्या सत्या शब्दांमध्ये. जसं आपण धम्मपदातले हे गाथा पाहतो, तर त्याच्यामध्ये तो सत्याचा अंश दिसतो ना. भले त्यांनी शब्दार्थ व्यवस्थित केले, त्याचे अर्थ त्यांनी व्यवस्थित सांगितलेले नाही, काहींनी कन्फ्यूज करून टाकलं, गोंधळात पडतात लोक वाचल्यानंतर. आणि त्यामुळे बुद्धांनी काय सांगितलं हे कळत नाही. तरी सुद्धा आपण त्याचा शोध जर घेतला, तर मूळ अर्थापर्यंत आपण पोहोचू शकतो आणि ते पटतं मनाला पुन्हा. ती गोष्ट मनाला पटते, कारण ती तशी अनुभवाला येते. असं हे काम पुढे चालतं.